डॉक्टर देवी शेट्टी खूप मोठे कार्डियाक सर्जन आहेत बेंगलोरला. ते नेहमी सांगत असतात की जगामध्ये आणि भारतामध्ये सगळ्यात चांगले जर डॉक्टर कोणते असतील तर ते मागासवर्गीय डॉक्टर किंवा गरीब समाजातून आलेले डॉक्टर. कारण त्यांना समोरच्या पेशंटचं पोट किती खाली आहे याची जाणीव असते आणि त्या परिस्थितीतून ते गेलेले असतात, एका गरीब परिस्थितीतून. त्यामुळे त्यांना त्यांची मानसिकता ही ॲज अ डॉक्टर म्हणून सर्व्हिस देताना ते नेहमी जास्त तत्पर असतात. एक साधा पिऊनसुद्धा येतो तर तो म्हणतो सॅलरी काय देणार. पण माझा एक हे आलेलं आहे की मी इतकं मोठं हॉस्पिटल बनवल्यानंतर माझा एकच उद्देश राहील की गरिबांना कशी मदत करता येईल. आणि माझा स्टाफसुद्धा त्यांना पण खूप कमी पेमेंटमध्ये ते काम करतात, सेवा देतात. निरंतर अहर्निश सेवामय म्हणजे मी निरंतर सेवा देत राहील. माझ्यासोबत सर्वजण आहेत आणि समाजामध्ये आम्ही काम करतो. आपल्या समाजामध्ये एक डॉक्टर होणे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की ज्या समाजामध्ये 10 डॉक्टर 20 इंजिनियर आणि 30 वकील आहेत त्या समाजाकडे कोणीही वाकडा डोळा करून बघण्याची हिंमत नाही आहे. कधी काळी फक्त मनात असलेलं स्वप्न आज वास्तवात साकार झालं. एक छोटीशी इच्छा, गरिबांची, रुग्णांची आणि समाजाची सेवा करायची. या इच्छेने प्रेरित होऊन डॉक्टर राजकुमार कोसे आणि डॉक्टर शैला कोसे यांनी उभारलेलं अहर्निश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे एक वैद्यकीय केंद्र तर आहेच, पण सेवेचं मंदिर देखील आहे. आज यहाँ हमारे इस रानी दुर्गावती क्षेत्र के एरिया में एक अच्छा अहर्निश अस्पताल का शुभारंभ हुआ है. डॉक्टर कोसे एक बहुत अच्छे सर्जन और उनकी टीम जो उनके साथ मैं देख रहा हूँ, काफ़ी अच्छा उन्होंने नियोजन किया है. मैंने आईसीयू भी उनका देखा, उनका ओटी भी निरीक्षण किया और मुझे खुशी इस बात की है कि एक अच्छा अस्पताल का निर्माण यहाँ पर हुआ है. इनके माध्यम से यहाँ की जो गरीब जनता है आजू बाजू की, जिन्हें मैं हॉस्पिटल डागा वगैरह जाने में दिक्कत होती है और जो लोग मैक्स जैसे अस्पताल में वहाँ का खर्चा उठा नहीं सकते, ऐसे लोगों को निश्चित रूप से अच्छा रिलीफ मिलेगा और जो सेवाएं वहाँ दी जाती है उसी प्रकार की सेवाएं यहाँ पे भी उन लोगों को उपलब्ध होगी. मेरा इस इलाके के सभी तमाम नागरिकों को, लोगों को आह्वान है कि वे निश्चित रूप से विश्वास के साथ इस अहर्निश अस्पताल का अपने जीवन में जब भी ऐसा मौका आता है कि अस्पताल की ज़रूरत है तो निश्चित रूप से उसका लाभ उठाए. वे तुरंत बहुत कम समय में तंदुरुस्त होकर इस अस्पताल से जाएंगे, यह विश्वास मैं आप सबको दिलाता हूँ. मैं डॉक्टर कोसे अहर्निश हॉस्पिटल का निर्माण किया इसी उद्देश्य के साथ में कि इस इलाके के हो या कोई भी समाज के हो, लेकिन जो गरीब जनता है उनकी सेवा करने के लिए मैं तत्पर सेवा देते रहूँगा. अहर्निश का अर्थ ही होता है कि निरंतर सेवा देते रहे. अहर्निश सेवा महे और कम पैसों में उनका अच्छे से अच्छा हमारी टीम के तरफ से, हमारे पूरे स्टाफ के तरफ से अच्छे से अच्छा इलाज होगा. और मैं आप सभी के साथ में हूँ. आप आइए. आपके ऊपर में ऐसी व्यवस्था तो नहीं आनी चाहिए, लेकिन जब भी मेरी ज़रूरत पड़ती है तो मैं हाजिर हूँ. शहरातील बिनाकी राणी दुर्गावती चौक येथे अहर्निश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला. नागपूरचे नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राजकुमार कोसे आणि डॉक्टर शैला कोसे यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे आधुनिक व सर्व सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल आरोग्य सेवेत एक नवा अध्याय ठरेल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला. या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉक्टर मच्छिंद्र चोरमारे यांनी केले.
उद्घाटन प्रसंगी जागतिक कीर्तीचे न्यूरोफिजिशियन पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांनी उपस्थित राहून रुग्णसेवेच्या या नव्या प्रकल्पास शुभेच्छा दिल्या. अहर्निश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ही समाजाप्रती असलेली एक मोठी बांधिलकी आहे. येथे अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा लाभणार असून हे नागपूरसारख्या शहरासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केले. डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांचे शब्द वातावरणात रुंजी घालत होते की हॉस्पिटल उभारणे हा व्यवसाय नव्हे तर समाजाशी असलेली बांधिलकी आहे. मी राजूचा मागच्या 30 वर्षापासून मी त्याचं हॉस्पिटलचं उद्घाटन मीच केलं होतं आणि या हॉस्पिटलचंही उद्घाटन मीच केलेलं आहे. तर मला अतिशय आनंद होतो आहे. आणि राजूने मला फोन केला की तुमचा वेळ पाहिजे आहे 20 तारखेला. तर म्हटलं ठीक आहे, किती वाजता यायचं? तर ते म्हणाले की 4 वाजता या. मी म्हटलं 4 वाजता नका बोलावू, कोणी येणार नाही 4 वाजता. पण 5:30-6ला करू. तो म्हणे ठीक आहे 5:30-6ला करू. तर मी लगेच त्यांचा फोन आल्यावर त्यांना मी हो म्हटलं, कारण मला माहीत आहे की राजकुमार रुग्णाच्या सेवेकरता सामाजिक बांधिलकीच्या भावनातून किती काम करतात आणि त्याची काळजी घेतात. आणि अशा लोकांचं कौतुक करणं किंवा अशा लोकांबद्दल बोलणं आणि त्या लोकांशी जुळणं म्हणजे मला अतिशय आनंद झाला आहे आजच्या कार्यक्रमासंबंधी. शैलादीदींचा आज वाढदिवस आहे. त्यांनाही मनापासून अनेक शुभेच्छा. आणि अशा चांगल्या दिवशी आज हॉस्पिटलचं आपण उद्घाटन केलेलं आहे. तर कोसे कुटुंबाकरताचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे, कारण निधी आणि आदिती दोन्ही मुली अतिशय कर्तबगार आणि हुशार मुली आहेत. आता पॅटर्न कसा चेंज होतो आहे. कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलं की तिथे आपण हरवून जातो. तिथे कोणाकडे जायचं, कोणाशी बोलायचं, कोण येणार आहे, हरवलेला असतो पेशंट. आणि ते किती खर्च येणार आहे ते माहीत नसतं. आणि तुम्हाला तिथे कोणाकडून कमी पैसे घ्यायचे, कोणाला डिस्काउंट द्यायचा, हे काही होत नाही तिथे. म्हणजे त्यांना गरीब श्रीमंत कोणी कसं दिसत नाही त्या कॉर्पोरेटमध्ये सगळी कॉम्प्युटरची एंट्रीच होते. तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे जेव्हा कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे त्यांनी मेडिकल प्रोफेशनचे सगळे रेट्स वाढवून दिले, कारण ते नर्सिंग स्टाफला या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलनं ओढतात. अच्छा, तुम्हाला एवढे पैसे मिळतात का, आम्ही तुम्हाला आणखी जास्त 20% जास्त देतो. मग त्या तिकडे हॉस्पिटल असं ते खूप विशियस सर्कल आहे. आणि अशा वेळेला छोट्या हॉस्पिटलकरता स्टाफ मिळणं हे फार कठीण जातं. पण त्या सगळ्या कठीणाईवर मात करून डॉक्टर कोसेंनी हे जे हॉस्पिटल उभं केलं, तर त्यांचं मी त्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. दुसरं महत्त्वाचं असं आहे की डॉक्टर कोसे आणि त्यांची पूर्ण फॅमिली या प्रोफेशनमध्ये इन्व्हॉल्ड आहे. आणि त्यांच्याबरोबर जे काम करणारे आहेत, डॉक्टर मच्छिंद्र आहेत, डॉक्टर ठाकरे आहेत, आणि मी फार मोठी लिस्ट पाहिली तर सगळे वेगवेगळ्या स्पेशालिटीचे डॉक्टर्सची सगळी सेवा या हॉस्पिटलमध्ये लाभणार आहे. आणि या भागातल्या लोकांना त्याचा अतिशय फायदा होणार आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. जेव्हा इमर्जन्सी येते तेव्हा जे जवळचं हॉस्पिटल आहे, आम्ही नेहमी पेशंटला सांगतो की तुमच्या जवळ जे हॉस्पिटल आहे तिथे आधी जा आणि निदान करून घ्या, नंतर मग बाकीचं करता येईल. कारण टाईम फार महत्त्वाचा असतो आणि या भागामध्ये अशा प्रकारच्या सोयीचं हॉस्पिटल तयार करणं म्हणजे हे फार चांगली स्टेप डॉक्टर कोसे यांनी घेतली. आणि त्यांचं मी याच्याकरता अभिनंदन करतो. आणि मला त्यांच्याबद्दल आदर असा वाटतो की कारण आपण एखादी गोष्ट करू शकत नाही. आता मी नागपूरमध्ये साधारण आता मला 38 वर्ष झाले, पण मी काही हॉस्पिटल बनवू शकतो नाही, आपली तेवढी हिंमत नाही आहे. आणि ती हिंमत डॉक्टर कोसेसारखे डॉक्टर दाखवतात. तर त्याच्यामुळे त्यांचं मला अतिशय कौतुक वाटते की त्यांनी हे हॉस्पिटल आज उभं केलेलं आहे. डॉक्टर देवी शेट्टीचं नाव ऐकलं असेल तुम्ही.
डॉक्टर देवी शेट्टी खूप मोठे कार्डियाक सर्जन आहेत बेंगलोरला. ते नेहमी सांगत असतात की जगामध्ये आणि भारतामध्ये सगळ्यात चांगले जर डॉक्टर कोणते असतील तर ते मागासवर्गीय डॉक्टर किंवा गरीब समाजातून आलेले डॉक्टर. कारण त्यांना समोरच्या पेशंटचं पोट किती खाली आहे याची जाणीव असते आणि त्या परिस्थितीतून ते गेलेले असतात, एका गरीब परिस्थितीतून. त्यामुळे त्यांना त्यांची मानसिकता ही ॲज ए डॉक्टर म्हणून सर्व्हिस देताना ते नेहमी जास्त तत्पर असतात. असं मी म्हणत नाही, पण हा माझाही जरी अनुभव असला तरी एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर डॉक्टर देवी शेट्टी नेहमी सांगत असतात. आणि तेच उदाहरण डॉक्टर कोसेकरता मला वाटते खरं ठरते. आज या भागामध्ये डॉक्टर सुचित बागडे, आमचे डॉक्टर शंकर खोब्रागडे आहेत आणि त्यांचा मुलगा आहे अभिषेक आणि मीनाक्षी आता या भागामध्येच सेवा देतात. आणि त्यांनी इतक्या वर्षापासून काम करणं, सेवा देणं आणि सामाजिक प्रश्नांना सामाजिक बांधिलकी ठेवून त्यामध्ये सुद्धा भाग घेणं हे अतिशय आज महत्त्वाचं आहे. कारण आम्ही नेहमी सांगत असतो की तुमचा मेंदू जर चांगला ठेवायचा असेल तर तुम्ही 70-80% तुमच्या प्रोफेशनचं काम करा आणि 20 ते 30% तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्यामध्ये तुम्ही घालवा. म्हणजे तुमच्या मनाचा मानसिकता, तुमची मेंदूची जी घडण आहे, तुमची बुद्धिमत्ता आहे ही अधिक चांगली होत जाते. आणि तुम्हाला आपण एकच गोष्ट करत असली तर त्याचा कंटाळा येतो, तो येत नाही. मी पाहिले की जे लोक कॉम्प्युटरवर बसतात IT प्रोफेशनल ते 45व्या वर्षी फटीक होऊन जातात. त्यांना आयुष्याचाच कंटाळा येऊन जातो, काम करायचा कंटाळा येऊन जातो. तर ती गोष्ट डॉक्टरच्या आयुष्यात होत नाही. मी बरेचसे डॉक्टर्स पाहिले की जे 90-95 वर्षापर्यंत प्रॅक्टिस करतात, कारण त्यांना एक कमिटमेंट असते समाजाबद्दल. तर आजच्या या प्रसंगी आपण सर्व लोक आलात आणि पाऊस असताना सुद्धा आलात, तर मला वाटते सर्व जे लोक आले त्यांच्याकरता एकदा जोराने टाळ्या वाजवा. आणि परत एकदा मी डॉक्टर राजकुमार कोसे, शैला आणि त्यांच्याशी जोडलेल्या सगळ्या डॉक्टरांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सुचित बागडे यांनी रुग्णसेवेसाठी उभारण्यात आलेल्या या हॉस्पिटलचे कौतुक करताना सांगितले, शारीरिक व्याधींपेक्षा मानसिक वेदना जास्त खोल असतात आणि हे हॉस्पिटल त्या दोन्ही ठिकाणी माणसाच्या पाठीशी उभं आहे. आजच्या काळामध्ये हॉस्पिटल चालवणे हे सर्वात चॅलेंजिंग झालेलं आहे आणि अशी मोठा चॅलेंज लोकांना सेवा देण्याकरिता सरांनी स्वीकारलेला आहे. याकरता ते खरंच धन्यवादाचे पात्र आहेत. याचं कारण असं की दिवसेंदिवस चांगले चांगले डॉक्टर गरीब समाजातून तयार होत आहेत, पण सरकारी पॉलिसीज अशा तयार केलेल्या जात आहेत की गरिबांच्या मुलाला पुढे जाण्याचा एक अडथळा होतोय का असं वाटायला लागलं आहे. 2-3 वर्षापूर्वी सरांचं जेव्हा स्ट्रक्चर तयार होतं त्यावेळेस मला योग आला. सरांनी एकदा असंच आम्ही मीटिंगमधनं येताना सरांनी मला हे दाखवलं हॉस्पिटल, आणि 2 वर्षामध्ये इतकं फास्ट त्यांनी हे पूर्ण काम करून पूर्णत्वास आणलं की त्याचं तयार करण्याकरता कौतुकच करावं लागेल. आजचा हा प्रसंग स्पेशालिटी सुपर स्पेशालिटीचा आहे आणि अशा या युगामध्ये मागच्या 30-35 वर्षापासनं डॉक्टर कोसे सरांनी आपल्या या विभागामध्ये पे बॅक टू सोसायटी हा उद्देश ठेवून जे क्लिनिक आणि हॉस्पिटल या विभागात काढलं तर ते पूर्णतः त्यांनी जे ब्रीदवाक्य त्यांच्या हॉस्पिटलचं ठेवलेलं आहे अगदी सुरुवातीपासून अहर्निश सेवामय
ते अगदी योग्य आहे आणि त्याला सार्थक असं त्यांचं काम आहे. मोठे मोठे डॉक्टरही ज्यांच्याकडे बऱ्याचशा डिग्र्या आहेत, पण जी हिंमत आपल्याला करावी लागते ती हिंमत कधी कधी या गव्हर्नमेंटच्या जाचक अटीमुळे थोडी कमी पडते. पण अशा स्थितीमध्ये फक्त या विभागातील लोकांना चांगल्या दर्जेदार हेल्थ सर्व्हिसेस कसा देता येईल याचं भान ठेवून त्यांनी एक फारच सुंदर पूर्ण सोयीयुक्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे आज सुरू केले आहेत. त्याकरिता आपण सर्वांनी त्यांचं धन्यवादच करायला पाहिजे. एवढंच नाही तर आपण त्यांचे ऋणीसुद्धा असायला पाहिजे. कारण हेल्थ म्हटलं की कधी काळी रोजच्या OPDच्या पेक्षा कधी काळी जी इमर्जन्सी असते ती इतकी महत्त्वाची असते की तुम्हाला खूप मोठा डॉक्टर किंवा खूप मोठं हॉस्पिटल कामात येत नाही, पण अगदी जवळचं हेल्थ सर्व्हिसेस देणारं महत्त्वाचं सोयीयुक्त हॉस्पिटल तुम्हाला जीवनदान ठरू शकतं. अशा याच्यामध्ये आपण जरी या विभागाला मागासवर्गीय जरी म्हणत असो तरी पण सर्व सोयीयुक्त असं आधुनिक हॉस्पिटल आपण या एरियामध्ये डॉक्टर कोसे सरांनी काढून एक प्रकारे आपल्या सर्वांकरिता ही अभिमानाची बाब आहे. आजच्या या प्रसंगी एवढंच नव्हे, महत्त्वाचं म्हणजे की त्यांनी सर्व फॅकल्टी आणि सर्व ब्रांचेसचं सुद्धा इथे लक्ष ठेवलं आहे. त्यांची मुलगी MD मेडिसिन करते, पुढे ती सुपर स्पेशालिटी करणार. नक्कीच क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये छोटी मुलगी आहे. आज खूप महत्त्वाचं जर असेल तर मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आणि या धगधगत्या जीवनशैलीमध्ये सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजी याचं पुढे फार मोठं महत्त्व येणार आहे. आणि काही क्रॉनिक डिसीजेस असे असतात की ज्यावर ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदिक होमिओपॅथिक औषधं किंवा ट्रीटमेंट शैली जास्त प्रभावशाली ठरते. त्याचं सुद्धा लक्ष करून मॅडम इथे आयुर्वेदाचार्य आहेतच आणि इतर स्पेशालिटीचे मल्टी स्पेशालिटी सुपर स्पेशालिटीचे डॉक्टर या हॉस्पिटलला जोडलेले आहेत. त्यामुळे नक्कीच या पूर्ण परिसरामध्ये आपले डॉक्टर कोसे सरांचे अहर्निश हॉस्पिटल हे फार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. आज मी त्यांना शुभेच्छा पण देतो आणि धन्यवादही करतो की त्यांनी आपल्या ज्या लोकांना त्यांनी आतापर्यंत सर्व्हिस दिला त्यांनाच पुन्हा एकदा चांगल्या प्रतीच्या उच्च दर्जेदार सर्व्हिस देण्याची त्यांनी ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. या प्रसंगी डॉक्टर राजकुमार कोसे यांनी हॉस्पिटल उभारणीबाबत आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी गरीब व गरजू जनतेची सेवा करण्यास सदैव तत्पर आहे. मी डॉक्टर म्हणून नाही, एक माणूस म्हणून रुग्णांसोबत आहे. अहर्निश हॉस्पिटलद्वारे सेवा हेच आमचं ध्येय आहे. मला असं वाटतं की मी खूप काही मोठं काम नाही केलेलं आहे. गरिबांच्या मध्ये राहून त्यांची मदत करणे आणि आज हे हॉस्पिटल बनवण्यात मला खूप त्रास झाला, पण माझा एक प्रयत्न आहे की या परिसरातील म्हणा किंवा कुठलेही गरीब जनतेसाठी मी हजर आहो. गरीब जनतेची सेवा करण्यामध्ये मी पुढे राहणार. तो माझा समाज असो, इतर समाज असो, कुठलाही समाज असो, पण मी त्यांना सेवा देण्यास मी समोर राहील. आज आमचे मित्र सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत, माझे परिवारातील सर्व लोक उपस्थित आहेत आणि खास करून माझ्या या रोडच्या पलीकडे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचे सर्व स्टाफ ज्यांनी खूप मेहनत घेतली आणि आज हे मोठं दृश्य आपल्यासमोर दिसते आहे. त्यांनी पण एक प्रण केलेलं आहे
कि आज सर हॉस्पिटल मैनेजमेंट इज़ वेरी डिफ़िकल्ट टू मैनेज, सो दैट कि सभी लोग ये चाहते हैं कि सॅलरी काय राहणार आहे. एक साधा पिऊनसुद्धा येतो तर तो म्हणतो सॅलरी काय देणार. पण माझा एक हे आलेलं आहे की मी इतकं मोठं हॉस्पिटल बनवल्यानंतर माझा एकच उद्देश राहील की गरिबांना कशी मदत करता येईल आणि माझा स्टाफसुद्धा त्यांना पण खूप कमी पेमेंटमध्ये ते काम करतात, सेवा देतात. निरंतर अहर्निश सेवामय म्हणजे मी निरंतर सेवा देत राहील. माझ्यासोबत सर्वजण आहेत आणि समाजामध्ये आम्ही काम करतो. सुचित बागडे सर आहेत, चंद्रशेखर मेश्राम सर आहेत, शंकर खोब्रागडे सर आहेत. आम्ही मिळून समाजाची पण काम करतो आहे आणि खास करून म्हणजे आज हे काही अर्धवट राहिलेलं सर हॉस्पिटलचं अरेंजमेंट, पण येत्या 10 दिवसात पूर्ण होईल. माझी पत्नी शैला कोसे, आता त्यांनी म्हटलं होतं की हे जाहीर करू नका, पण त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मी असा विचार केला की 20 तारखेलाच आपण उद्घाटन करायचं आणि सर्वांचा आशीर्वाद घ्यायचं. डॉक्टर चोरमारे कुटुंबियांच्या वतीने डॉक्टर राजकुमार कोसे आणि डॉक्टर शैला कोसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉक्टर मच्छिंद्र चोरमारे यांच्या सूत्रसंचालनात पार पडलेला हा कार्यक्रम म्हणजे माणुसकीच्या एका सुंदर पर्वाची सुरुवात होती. त्यांच्या कुटुंबियांनी कोसे दाम्पत्याचा केलेला सत्कार म्हणजे त्याग, समर्पण आणि सेवेला दिलेली एक मानवंदना. डॉक्टर RD कोशे आणि आमच्या परिवाराचा संबंध फार जुना आहे. त्यांच्या जुन्या हॉस्पिटलमध्ये आणि समोरच्या हॉस्पिटलमध्ये मी पाईलच्या, फिशरच्या आणि फिशोलाच्या बऱ्याचशा सर्जरी केलेल्या आहेत. हा संबंध पुढेही राहील. या प्रसंगी मी संजीवनी पाईल सेंटरच्या वतीनं डॉक्टर कोसे मॅडम आणि डॉक्टर कोसे सर या पतिपत्नींचा आमच्या परिवाराच्या वतीने त्यांचं अभिनंदन आणि एक स्वागत मी या ठिकाणी करू इच्छितो. यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर शंकर खोब्रागडे यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. अहर्निश हॉस्पिटलच्या उंच भरारीसाठी हे केवळ पंख नव्हेत तर विश्वासाचे आकाशही आहे, असं डॉक्टर शंकर खोब्रागडे म्हणाले. आजचा हा प्रसंग अगदी सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे इतिहासामध्ये की एक डॉक्टर आपल्या समाजामध्ये आपल्या रुग्णांसाठी तन मन धन आणि 24 तास काम करून एक यशस्वी डॉक्टर बनून आपल्या समाजाची सेवा करणे. कारण या राणी दुर्गावती नगरमध्ये एक हॉस्पिटलची अत्यंत आवश्यकता होती आणि 24 तास असे हॉस्पिटल पाहिजे की ज्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये पेशंट लोकांना इलाज होईल. आजकाल बरेचसे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत. जेव्हा मोठे हॉस्पिटल्स आहेत, कॉर्पोरेट हॉस्पिटल वर्सेस इंडिव्हिज्युअल हॉस्पिटल हा एक मोठा कन्सेप्ट आहे. आणि कोणतंही रुग्णालय सुरू करायच्या अगोदर तुम्हाला कितीतरी परमिशन मिळवाव्या लागतात. तर ह्या सर्व दिव्यातून जाऊन त्याला अग्निपरीक्षा म्हणतो आपण, त्या अग्निपरीक्षेमधून पास होऊन डॉक्टर कोसे साहेबांनी एक यशस्वी आपल्याला ज्या प्रकारे आपण अंतराळामध्ये भरारी घेतो म्हणजे तराळातून अंतराळात, जसे शंकरराव खरातांनी लिहिलेलं आहे की जेव्हा ते व्हाईस चान्सलर झाले होते मराठवाडा विद्यापीठाचे, तर तेव्हा त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. आणि जेव्हा आपल्याला यश मिळते तर त्या यशामागे सुद्धा एक आपल्या सहचारिणींचा हात असतो आणि कोसे मॅडमचा जो त्यांना साथ लाभलेला आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं त्यांच्यासाठी योगदान आहे. आणि डॉक्टर साहेबांनी मेहनत घेतली, खूप मेहनत घेतली आणि या सर्व परिस्थितीला मात देऊन त्यांनी आपल्या सेवेसाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कारण आम्ही जेव्हा डॉक्टर होतो तर आमच्याकडे बाकी समाजाकडे जो पैसा असतो, बाकी समाजाकडे बॅकअप असते, त्यांच्या 2-3 जनरेशनच्या लोकांनी कमावून ठेवलेला जो त्यांचे प्लॉट घेतलेले असतात अगोदर. जेव्हा मुलगा MBBSला जातो किंवा कोणत्याही मेडिकल कॉलेजला जातो तेव्हा त्यांचे आईवडील एक मोठा प्लॉट घेऊन ठेवायचे त्या काळामध्ये. आणि मग तिथे तो मुलगा डॉक्टर झाला, MD झाला, DM झाला, ह्या सर्व झाल्यानंतर मग तिथे मोठे हॉस्पिटल उभारायचे. आणि हे हॉस्पिटल सुरू करताना मग त्यांचे स्वप्न असायचे. पण आपल्या समाजामध्ये एक डॉक्टर होणे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की ज्या समाजामध्ये 10 डॉक्टर, 20 इंजिनियर
आणि 30 वकील आहेत त्या समाजाकडे कोणीही वाकडा डोळा करून बघण्याची हिंमत नाही आहे. आणि आपल्याकडे डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम आहेत, डॉक्टर सुचित बागडे सर आहेत, एक बालरोग तज्ज्ञ आहेत, डॉक्टर मोहन तांबे आहेत, डॉक्टर उरकुडे साहेब आहेत, असे बरेचसे आपल्या समाजामध्ये जे डॉक्टर्स आहेत. आणि डॉक्टर तयार होण्यासाठी तुम्हाला 30 ते 35 वर्ष लागतात आणि मग स्वतःची प्रॅक्टिस एस्टॅब्लिश करा. त्या प्रॅक्टिसमधून 24 तास रुग्णांच्या सेवेमध्ये राहा. आणि डॉक्टर साहेबांना जो अनुभव आहे, त्यांनी ज्या अनुभवातून इथे त्यांचं स्वप्न साकार करण्याचा जो विळा उचललेला आहे, त्यामध्ये आमच्या डॉक्टर खोब्रागडे कुटुंबियातर्फे डॉक्टर अभिषेक जे DM कार्डिओलॉजी आहेत, डॉक्टर मीनाक्षी ज्या MD गायनिक आहेत, पायल आहे, डॉक्टर अखिलेश आहे आणि डॉक्टर चंद्रशेखर सरांचा मुलगा जो न्यूरो सायन्सेसमध्ये DM करत आहे. तर अशा डॉक्टरांसाठी इथे आपण सेवा उपलब्ध करून दिली आणि फार तनमनधनाने आपण लोकांची सेवा कराल आणि रुग्ण हे आपल्याकडे एक मोठ्या आशेने पाहतात आणि त्यांना कमीत कमी खर्चामध्ये आपण उपलब्ध करून देणार हे. आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल वर्सेस इंडिव्हिज्युअल हॉस्पिटल तर आपल्या समाजाला एक आधार आहे. डॉक्टर कोसे एक आपल्या समाजात एक आदर्श डॉक्टर आहेत आणि त्यांच्यातर्फे तुम्ही त्यांच्या सेवेचा लाभ घ्यावा. या भव्य सोहळ्याला उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी देखील सदिच्छा भेट देऊन ICU विभागाचे रिबन कापून उद्घाटन केले आणि कोसे दाम्पत्याच्या या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला. ते म्हणाले, अहर्निश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे एका स्वप्नाची साकार मूर्ती आणि नागपूरकरांसाठी नव्या आशेचं किरण आहे. कार्यक्रमाचा शेवट डॉक्टर निधी कोसे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. पण उपस्थितांच्या मनात फक्त एकच भावना शिल्लक राहिली, आपलं कोणीतरी आहे जे आपल्यासाठी अहर्निश जागा आहे. अहर्निश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हा वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा असून उत्तर नागपुरात आता 24 तास सेवा देणारे एक विश्वासार्ह, आधुनिक व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध झाले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक विश्वप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन्स आदरणीय डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सर यांनी वेळेत वेळ काढून आमच्या अहर्निश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन केलं आणि मार्गदर्शन केलं. त्यासाठी मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करते. डॉक्टर सुचित बागडे सर, डॉक्टर शंकर खोब्रागडे सर, डॉक्टर रवींद्र बोत्रा सर, डॉक्टर प्रवीण डांगोरे सर, डॉक्टर मोहन येंडे सर, डॉक्टर शैलेंद्र अग्रवाल सर या सर्वांचं मी आभार व्यक्त करते. डॉक्टर BR आंबेडकर डॉक्टर्स असोसिएशनच्या सर्व कार्यक्रमांचं आभार व्यक्त करते. आणि अहर्निश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे केवळ इकॉनॉमिक व्ह्यू डोळ्यासमोर न ठेवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी सामाजिक आठवणी आमच्या निर्माण केली, त्या समाजा प्रेरणेतून आम्ही हे हॉस्पिटल चालवू एवढी गवाही देते. मेनली अँड लास्टली I am very much thankful to my parents, my superhero, my father and my mother. Their determination and dedication has made this successful. This hospital, which was a dream, which has now come true. Their hard work and efforts had made it true. And now it will be my responsibility to take it forward with them together, with full determination, with full ambition of my father and mother, taking ahead a success forever. हा हॉस्पिटल सेवेसाठी आहे. This hospital stands as a promise that no one will be denied treatment because of poverty, that dignity in healthcare will be a right, not a privilege. We hope that this hospital will become a ray of hope for the underprivileged, a place where suffering meets healing and where despair turns into confidence. I extend my heartfelt gratitude to everyone who made this dream a reality. All the healthcare workers, our whole hospital team who are working tirelessly for this noble cause. Thank you very much.